21 डेज वेट लॉस चॅलेंजचे आमचे तिसरे मेंबर आणि आमच्या टीमचे कॅप्टन गणेश टेकाळे सर, त्यांचा रिझल्ट बघूया आपण काय. हाय, गुड मॉर्निंग. बघा, मी गणेश टेकाळे कोपरगावतून बोलत आहे. तर मी गेल्या 4 वर्षापासून आपल्या वेलनेस फॅमिलीमध्ये आहे. माझे मित्र मुस्तफा सर, हर्षल सर यांनी यांचा स्वतःचा छान असा रिझल्ट काढला. आणि बघा, ऑल महाराष्ट्रामध्ये 21 डेज चॅलेंज आपले वेदन पाटील सर आणि देवकी पाटील मॅडम यांनी ठेवलेलं होतं. त्यामध्ये आम्ही कोपरगावची टीम हर्षल सरांच्या माध्यमातून उतरलेले होतो. तर आम्ही टोटल 9 जण आमच्या 21 डेज वेट लॉस चॅलेंजमध्ये होतो. त्यामध्ये कोपरगाव टीमचा 1 नंबर आलेला आहे. 50.8 kg वेट कमी केलेलं आहे आणि खूप छान असा आणि एकदम आनंद वाटतो की आपण लोकांना आरोग्य देतो. हे बघा, मी स्वतःसुद्धा याच्यामध्ये वेट लॉस चॅलेंजमध्ये सहभागी झालो होतो. तर 21 दिवसामध्ये मी 5.5 किलो वेट कमी केलेलं आहे. आणि वेट कमी करताना इतका आनंद होतो कारण की बघा, आपल्या जे व्याधी आहे, समजा कोणाचं कंबर दुखणे, पोट दुखणे, पाठ दुखणे किंवा आपल्याला जो ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, बघा प्रत्येक घरामध्ये ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होता. आणि मी मागील 4 वर्षापूर्वी याच्या म्हणजे वेलनेस फॅमिलीमध्ये येण्याचं कारण म्हणजे एवढंच की माझं वाढलेलं वेट आणि वाढलेल्या वेटमुळं मला कंटिन्यू फंगल इन्फेक्शन आणि हिटचा प्रॉब्लेम होता आणि डायजेशन प्रॉपर नव्हतं. त्यामुळं मला पॅन्डी, ॲसेलॉक, परत इनो हे टॅबलेट मला कंटिन्यू घ्यावं लागतं कारण की मला पित्ताचा भयंकर त्रास होता. खूप जण म्हणतात की पित्त म्हणजे नॉर्मल आणि हलक्यात नेतात, पण हायपर ॲसिडिटीचा जर प्रॉब्लेम तुम्हाला वाढला तर भविष्यात अल्सर आणि कॅन्सरचे त्रास तुम्हाला होऊ शकतात. पण सर्वांना मी एकच सांगतोय की तुम्ही जर वेलनेस फॅमिलीमध्ये आलात तर तुमच्या बॉडीला पाहिजे ते आम्ही तुम्हाला देतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम. जगातील नंबर 1चं औषध म्हणजे व्यायाम आहे. पण कोणतं आणि कधी करायचं हे माहीत नसतं. तर तुम्हाला वेलनेस फॅमिलीमध्ये हेच काही शिकवलं जातं की आपण काय खाल्लं पाहिजे, व्यायाम किती केला पाहिजे आणि कधी केला पाहिजे. तुम्हाला सुद्धा जर तुमचं शरीर निरोगी ठेवायचं असेल तर तुम्ही आमच्या वेलनेस फॅमिलीमध्ये जॉईन होऊ शकता. हर्षल सरांचं पण सेंटर आहे, मुस्तफा सरांचं सेंटर आहे आणि टोटल मेंबर एकदम हॅप्पी आहे कारण की आपल्याला इनलेस का नाही, आपल्याला वेलनेस करायचं आहे. थँक्यू.